नमस्कार, मी कांचन. आपले सर्वांचे एबी अग्र हिंदुस्तान या प्लॅटफॉर्म वरती स्वागत आहे. दरवेळीप्रमाणे आजही आपण शेती व शेतीपूरक उद्योगांसंबंधी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आज आपण फळबाग लागवड या विषयावरती सर्वसमावेशक माहिती जाणून घेऊ. भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये राज्यातील अनेक शेतकरी फळबागांची लागवड करतात. मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड करणारे सांगली, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती या जिल्ह्यात फळबागांचे उत्पादन मोठे घेतले जाते. उर्वरित ग्रामीण भागात आवश्यक व्यवस्थापन जास्त माहिती नसल्या कारणाने याकडे पाहिजे तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नाही. परिणामी शेतकरी वर्ग पारंपरिक शेतीकडे जास्त प्रमाणात वळलेला दिसतो. पण पारंपरिक शेती करताना त्यासोबतच फळबाग लागवड केल्यास अधिक फायदा होतो. फळबाग लागवडीकरता शासन सुद्धा प्रोत्साहन करत असते. त्याकरता महत्वाची एक योजना राबवली गेली. या योजनेचे नाव आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम. या योजनेअंतर्गत आंबा, चिक्कू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, सुपारी, गिरीपुष्प, सोनचाफा, कडुलिंब, शेवगा, हजार बांबू, करंज इत्यादी फळझाडे तसेच औषधी वनस्पती पुरवल्या जातात. पण सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात फळबाग लागवड शेती एक शाश्वत आणि वैविध्यपूर्ण कृषी परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने फळबाग लागवड सुरू करण्यात आली. निवडलेल्या फळांच्या जाती डाळिंब, पीच, पेरू, मनुका, लिंबू वर्गीय इत्यादी स्थानिक हवामान, बाजारातील मागणी आणि पौष्टिक मूल्य यांच्याशी जुळवून घेण्याच्या आधारावर निवडल्या गेल्या. फळबाग लागवडीसाठी केंद्र तसेच राज्य शासन योजनेच्या माध्यमातून भरपूर अर्थसहाय्य करते. त्याबाबत आपण एक सविस्तर चर्चा करणार आहोतच. प्रामुख्याने फळबाग लागवडीच्या नियोजनात जमिनीची निवड, मातीची तपासणी, फळपिकांची निवड, लागवडीचा आराखडा, जातीवंत कलमे, रोपांची निवड, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ या सर्व गोष्टींचा अभ्यास महत्त्वाचा आहे. तर प्रथमतः आपण जमिनीची निवड याविषयी माहिती पाहणार आहोत. जमिनीची निवड हा अत्यंत महत्त्वाचा भाग असून त्यावरच तिचे आयुष्य अवलंबून असते. याकरता जमीन निचऱ्याची असावी. त्याचा पीएच साधारणतः 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा. जमिनीच्या खोलीनुसार फळपिकांची निवड करावी. उदाहरणार्थ खोली जर 30 ते 45 सेंटीमीटर असलेल्या जमिनीत बोर, सीताफळ, काजू या पिकांची, तर 45 ते 90 सेंटीमीटर मध्यम खोल जमिनीत पेरू, डाळिंब, अंजीर, पपई ही फळझाडे लावावीत. तर आंबा, चिक्कू, चिंच, जांभूळ या लिंबूवर्गीय फळझाडांना 1 मीटर पेक्षा जास्त खोलीच्या जमिनीत लावतात. जमीन शक्यतो सपाट असावी. जमीन उताराची असल्यास कंटूर पद्धत करून ठिबक सिंचन वापरून फळपिकांची लागवड करावी. जमीन निवडल्यानंतर मातीचा प्रातिनिधिक नमुना घेऊन तपासणी करावी व योग्य वाणाची निवड करून लागवड करावी. जसे काही फळझाडाच्या महत्वाच्या जाती, आंब्यामध्ये केसर, पायरी, लंगडा, तोतापुरी, हापूस, रत्ना, सिंधू, वनराज, फुले अभिरुची इत्यादी. चिक्कू मध्ये कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी. सीताफळामध्ये बाळानगर, फुले पुरंदर, फुले जानकी, आरका सहन इत्यादी. पेरू मध्ये सरदार, ललित, अहलाबाद सफेदा. मोसंबी मध्ये ड्युसेलार, फुले मोसंबी, काटोल गोल्ड. लिंबू मध्ये साई सरबती, फुले शरबती, विक्रम, प्रमालिनी. संत्र्यासाठी नागपूर संत्रा. आवळासाठी कृष्णा, कांचन, चकैया, हाती झूल, बनारसी, यने सेवळ, यने नाई. अंजीरसाठी पुणा फीक, दिनकर. चिंचसाठी प्रतिष्ठान, योगेश्वरी, अकोला स्मृती. जांभूळसाठी कोकण, बहाडोली. स्थानिक वाण लागवडी उत्तम पर्याय ठरते. शेतकऱ्यांना डीबीटी द्वारे डायरेक्ट अनुदान मिळते. त्यासाठी राज्य शासनाकडून विशेष योजना राबवल्या जातात. त्यामध्ये काही शेतकरी याचा फायदा घेतात तर काही शेतकरी यापासून वंचित राहतात. राज्य शासनाकडून फळ बागायतदार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. 2018-19 पासून महाराष्ट्रात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरू करण्यात आली. ही योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना dpt.mahapokra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. या योजनेमार्फत 3 टप्प्यात शेतकऱ्यांना अनुदान मिळते.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30 आणि तिसऱ्या वर्षी 20% अशा 3 वर्षात देण्यात येते. लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांच्या जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत ठेवल्यानंतरच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. आर्थिक व पर्यावरण दृष्ट्या फळझाडांची वैविध्यपूर्ण श्रेणी असलेल्या फळबागेची यशस्वी स्थापना ही या प्रदेशातील कृषी शाश्वतता आणि आर्थिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. लक्षात आलेले सकारात्मक परिणाम लवचिक आणि भरभराट होत असलेल्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करतात. फळबागेचे आर्थिक पर्यावरणीय फायदे जास्तीत जास्त मिळवण्यासाठी चालू असलेले प्रयत्न चालू राहतील. शाश्वत फळबागांच्या लागवडीसाठी एक मॉडेल म्हणून काम करतील. अशा प्रकारे आज आपण अत्यंत विस्तृतपणे फळबाग लागवडीबद्दल माहिती पाहिली आहे. तर अशीच नवनवीन शेती व शेती व्यवसायासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी ॲग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि असेच कायम आपल्या संपर्कात राहा. धन्यवाद.